नमस्कार मित्रांनो, मी नितीन जयकांत जाधव आपल्या सर्व श्रोत्यांचे माझ्या शब्दरंजन या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। तर नमस्कार मित्रांनो, आता मी आपल्यासाठी जी कथा घेऊन आलो आहे ती कथा म्हणजे एक सत्यप्रसंग आहे, पण काही कारणास्तव मला नावं बदलून बोलावं लागतं आहे। कारण ज्यांच्यावर हा प्रसंग घडला आहे त्यांना असं वाटतं की आपण जर ती गोष्ट खरोखर कोणासमोर ठेवली तर लोक त्याला हसतील। कारण पण या सगळ्या प्रसंगामध्ये असं होतं की ज्याला तो अनुभव आला आहे त्याच्यासाठी तो सत्य असतो आणि बाकीच्यांसाठी धोतांड असतं। अनुभव हा खूप मोठा गुरु असतो आणि ज्याला अनुभव येतो आणि जो तो अनुभव घेतो त्याच्यासाठी तो सत्यार्थ असतो। आणि ऐकणाऱ्यांच्या मग ते वैचारिकतेवर अवलंबून असतं की त्यांना ते काय वाटतं। तर असाच एक प्रसंग आहे जो मुंबईतल्या भरवस्तीत भरगर्दीत घडलेला प्रकार आहे आणि तो मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे। त्या गोष्टीचं नाव आहे भाडेकरू। माझा मित्र सुशांत, त्याचं नवीन लग्न झालं होतं आणि नुकताच तो गावावरून आला होता। मुंबईत स्थिरस्थावर व्हायचं होतं। गावाला शेतीवाडीचा काही ठिकाणा नव्हता। मुळात पावसावर सगळं अवलंबून असायचं आणि मग पाऊस पण वेळोवेळी यायचा आणि त्याच्यामुळे सगळं शेतीचं नुकसान व्हायचं। मग या सगळ्या गोष्टीला कंटाळून आणि आपल्या कुटुंबाला, आईवडिलांना आणि नवीनच लग्न झालं होतं, कुटुंब सुरू झालं होतं, तर अशा सगळ्या संसाराला सावरून घेण्यासाठी म्हणून त्यांनी मुंबईची वाट धरली होती। आणि मग तो असा मुंबईमध्ये आला। एका मित्राच्या ओळखीने त्याला मुंबईमध्ये जे काही ठिकाणी घर घेतलं त्यांनी। त्याचा जो घराचा मालक होता तो मुसलमान होता। त्यांनी ते घर घेतलं आणि त्या घरात तो राहू लागला। त्याच्यासाठी मुंबई नवीन होती, त्याच्या बायकोसाठी सुद्धा नवीन होती। पण काही करायचं, नोकरी धंदा करायचा आणि खूप पैसा कमवायचा आणि आपली व्यवस्थित लावून घ्यायची, 2 वेळा सुखाने जेवायचं ही त्यांची अपेक्षा होती आणि ते त्या घरात राहू लागले। त्याच्याकडे जे तोडके मोडके पैसे होते त्यात त्यांनी जो लागेल तो संसाराची व्यवस्था केली आणि मग कामाची व्यवस्था करून तो जो मुंबईत आला होता त्या मित्राच्या जीवावर, मित्राच्या भरोशावर त्याला जाऊन भेटला। त्याने त्याला नोकरीची जागा दाखवली, सगळं ठरलं, पगार ठरला आणि मग अशा प्रकारे सुशांतचं काम सुरू झालं आणि सुशांत कामाला जायला लागला। सुरुवातीचे काही दिवस, 4 ते 5 दिवस खूप सुखाचे आणि समाधानाचे गेले। दोघं नवरा बायको, सुखी जोडपं आनंदात तिथे राहत असत। आनंदाने सुखाने सगळं व्यवस्थित चाललं होतं। पण काही दिवसानंतर त्यांना एक वेगळाच अनुभव त्या ठिकाणी येऊ लागला। त्यांना असं जाणवायला लागलं की त्या घरात त्यांच्याशिवाय कोणीतरी आहे। जर किचनमध्ये गेलं तर हॉलमध्ये कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता आणि हॉलमध्ये जर आपण बसलो असू तर किचनमध्ये कोणतरी उभं आहे असंच नेहमी जाणवायचं। झोपले असताना सावल्यांचा अनुभव यायचा, कवडशे दिसायचे, त्यात चालणारी माणसं दिसायची, खुसफुस ऐकू यायची। या सगळ्या गोष्टीने सुशांतची बायको खूप घाबरली। तिने सुशांतला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की मला या जागेत काही योग्य वाटत नाही, मला सारखी भीती वाटते, तुम्ही कामाला निघून जाता पण मला इथे एकट्याने राहत नाही, तर कृपया एक काम करा, ही जागा बदलूया आपण। पण आता सुशांतला नवीन नोकरी, आता तिथे डिपॉझिटचे पैसे भरलेत आणि मग पुन्हा करायचं म्हणजे 1 महिना तरी 1 महिन्याचं भाडं कापलं जाणार, म्हणून सुशांत फार काळजीत होता। तो तिला म्हणाला, जे काहीही करू आपण 1 महिना तर काढ, माझा पहिला पगार येऊ दे, मग आपण काहीतरी करूया, एवढी घाई नको करूस, कारण आता आपल्याकडे खर्चापुरते पैसे आहेत, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही। मग तिने मनाची समजूत घातली आणि दोघंजणं हे सगळं ॲडजस्ट करून राहू लागले। असेच काही दिवस गेले। मग तो प्रसंग खूपच वाढायला लागला। कधी ग्लासं पडायला लागली, कधी फुलदाणा पडायला लागल्या, माणसांच्या धावण्याचा आवाज यायला लागला, झोपल्यानंतर बडबडण्याचा आवाज येऊ लागला आणि एक दिवस तर कहरच झाला। दोघेही रात्री झोपले असताना जोरजोरात मारामारी केल्याचा आवाज येऊ लागला।
आजूबाजूला सगळी शांतता होती. मग हा आवाज कुठून येत होता? दोघेही उठून बसले, पण तो आवाज काही शांत होत नव्हता. किचनमधली भांडी धडाधड पडत होती. पाण्याचा माठ पडल्याचा आवाज आला. दोघं धावत आतमध्ये गेले तर भांडी जागच्या जागी होती. मग भांडी पडल्याचा आवाज कसा आला? हे सगळं समजण्यापलीकडचं होतं. या सगळ्यांनी त्याचं डोकं आऊट झालं. काय करावं हे त्याला कळत नव्हतं. आणि कोणाला विचारावं तर एकच मित्र, त्या पलीकडे दुसरं काहीच नाही. मग सुशांत जिथे कामाला होता तिथे त्याच्या ओळखीचे सर होते. त्यांचं नाव होते भांबुर्डे. भांबुर्डे वयाने त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ होते. चांगला अनुभवी माणूस होता. त्याच्याजवळ बसल्यानंतर सुशांतला वडिलांचा भाव जागृत व्हायचा. त्यांना असं वाटलं आपण त्यांच्याशी बोलावं, म्हणून त्यांनी भांबुर्डेंना या गोष्टीची कल्पना दिली. भांबुर्डे त्याला म्हणाले की तू काळजी करू नकोस, मी गुरुवारी तुझ्या घरी येईन. माझे एक मित्र आहे, त्यांना घेऊन येतो, बघूया काय ते. आणि मग असे दिवस गेले आणि त्या दिवशी गुरुवार उगवला. त्या दिवशी कामातून सुटल्यानंतर सुशांत घरी आला आणि त्याच्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर संध्याकाळी भांबुर्डे त्यांच्यावर एका माणसाला घेऊन आले. साध्या कपड्यातला माणूस होता. शर्ट पॅन्ट घातलं होतं आणि त्याच्याकडे पाहून काही वाटत नव्हतं की तो काही जाणत असेल. सुशांतला काही कळत नव्हतं आता हा माणूस येऊन काय करणार. त्यांनी भांबुर्डेंना सांगितलं, मी तुम्हाला जे जे सांगितलं होतं ना ते सगळं इथे असं असं घडतंय, पण आता त्याच्यावर काय करायचं. त्याला असं वाटलं की भांबुर्डे त्याच्या मालकाबरोबर गोष्ट करतील आणि गोष्ट करून त्याला त्याचं डिपॉझिट परत मिळवून देतील, जेणेकरून तो दुसरीकडे घर बघू शकेल. पण भांबुर्डे त्याला म्हणाले तसं काही करायची गरज नाही, तू शांत राहा, मी सगळं पाहतो. आणि मग भांबुर्डे आत आले. त्यांच्यावर त्यांचा मित्रही आत आला. भांबुर्डेंनी त्याची ओळख करून दिली. ते म्हणाले की हे आहेत पाडावे, माझे मित्र आहेत, ते दत्तभक्त आहेत. या अशा सगळ्या गोष्टींबद्दल आणि त्याच्याबद्दल घडणाऱ्या प्रकाराबद्दल सोक्षमोक्ष कसा लावायचा तो ह्यांना बरोबर कळतो, म्हणून मी यांना घेऊन आलो आहे. प्रसंग किती बाका असला तरी दत्तगुरूंची त्यांच्यावर कृपा आहे आणि त्यांनी कित्येक जणांना या अशा संकटातून बाहेर काढलेलं आहे. तुम्ही त्यांच्या पेहरावर जाऊ नका. त्यांचा कुळाचार, त्यांचा अध्यात्म आणि त्यांचे विचार फार व्यवस्थित आहेत आणि ते दत्तभक्त आहेत. आणि म्हणून मी त्यांना इथे तुझ्या अडचणीला सोडवण्यासाठी घेऊन आलो आहे. त्यानंतर पाडावेंनी त्यांना नमस्कार केला. सुशांतने त्यांना नमस्कार केला. पाडावेंनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित जाणून घेतल्या. सुशांतने घडलेले सगळे प्रसंग यथायोग्य त्यांच्यासमोर सांगितले. त्याच्या पत्नीची अवस्था तर फार कावरीबावरी झाली होती. काय करावं हे त्यानं तिला सुचत नव्हतं. पाडावे म्हणाले की तुम्ही एक काम करा, मला एक नवा कोरा सफेद रुमाल, 5 लवंगा घेऊन या. सुशांत म्हणाला त्याच्याने काय होणार आहे. पाडावेने म्हटलं मी तुला जे म्हणतोय ते तू कर, यावेळी इतकंच लागणार आहे, त्याचीच गरज आहे, जा. असं म्हणत पाडावे सुशांतच्या पत्नीला म्हणाले की लक्षात ठेवा तुम्ही दोघेही आणि भांबुर्डे तुम्हीसुद्धा, मी आता या घरामध्ये ध्यान लावून बसणार आहे आणि त्यात माझे कितीही वेळ जाईल, पण बाहेर कोणताही आवाज आला तरी तुम्ही दरवाजा उघडायचा नाही. जेव्हा मला बाहेर यायचं असेल तेव्हा मी 5 वेळा जय जय श्री गुरुदेव दत्त म्हणत 5 वेळा दरवाजा ठोकेन आणि त्याच्यानंतर तुम्हाला दार उघडायचं आहे. तुम्ही माझ्याशी कोणताही संवाद साधायचा नाही आहे. मी इकडनं सरळ निघून जाईन आणि बाकीच्या गोष्टी आपण नंतर करू, ठीक आहे. सुशांत म्हणाला ठीक आहे. सुशांतने लगबगीने जाऊन एक नवा कोरा रुमाल आणला आणि 5 लवंगा घेऊन आला. त्याने त्या पाडावेंच्या हाती दिल्या आणि ते तिघही जण म्हणजे भांबुर्डे, पाडावे, भांबुर्डे, सुशांत, त्याची बायको
असे तिघेही घरातून बाहेर निघून गेले आणि दार आतून लावण्यात आलं. या सगळ्यांना वाटलं की हा प्रकार अर्धा तास चालेल, पण 1 तास झाला, 2 तास झाले, असं म्हणता म्हणता 5 तास झाले, असं म्हणता म्हणता संध्याकाळचे 8 वाजले, तरी पण पाडावे बाहेर आले नाहीत. या सगळ्याची त्या तिघांनाही चिंता वाटायला लागली. पण दरवाजा ठोकणं निषिद्ध होतं, कारण त्याबद्दल तशी पाडाव्यांनी सुचवले होते आणि सगळ्यांना बाहेर उभं राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. बरोबर 9 वाजता आतून 5 वेळा जय जय श्री गुरुदेव दत्त या नावाचा गजर झाला आणि दरवाजा ठोकला गेला. दरवाजा उघडला गेला. पाडावे आपल्या हातात बांधलेल्या रुमालात बांधलेली गाठ घेऊन घराबाहेर आले. ते सरळ रस्त्याने चालत निघून गेले. आतमध्ये गेल्यानंतर सगळं स्थिरस्थावर झालं होतं. यावर काय झालं, काय म्हणायचं, काय घडलं याबद्दल कोणती चर्चा करणं म्हणजे मुश्किल होतं, कारण करणारा माणूस निघून गेला होता आणि तो म्हणाला होता की त्यावर चर्चा नंतर होईल. म्हणून पाडाव्यांनी दिले निर्देश पाळणे इतकंच आमचं काम होतं, इतकंच त्यांचं काम होतं आणि ते त्यांनी केलं. ती रात्र फार शांततेत गेली. बरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी भांबुर्डे सुशांतला भेटले. त्यांनी सांगितलं की पाडाव्यांनी सांगितलं की चौकातल्या दत्त मंदिरात पाडावे तुम्हाला भेटायला बोलवत आहेत, तर सहकुटुंब दोघेही तिथे या, संध्याकाळी आपण तिथे भेटू आणि घडलेल्या प्रकारावर तिथे चर्चा होईल. आणि त्यानुसार मग ते तिघेही पाडाव्यांना भेटायला चौकातल्या दत्त मंदिरात गेले. तिघांनाही या गोष्टीबद्दल तिघांनाही या घडलेल्या प्रसंगाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती की नक्की घडलं काय तिथे. आणि मग ते सगळे तिथे पोचले आणि तिघे तिथे पोचले तेव्हा त्या दत्ताच्या मंदिरामध्ये सुंदरशी संगमरवरी दत्ताची मूर्ती, तिचं सुंदरसं लोभस रूप, अध्यात्माला जागृत करणारं तिथलं ते वातावरण, मनामध्ये उमेद आणि आशा जागृत करणारं सगळं कसं सुखकर होतं. आणि तेथे सफेद सदरान लेंगा घालून पाडावे ध्यानस्थ बसले होते. आणि मग ते तिघेही म्हणजे भांबुर्डे, सुशांत व त्याची पत्नी तिथे पोचले आणि लांब बसून राहिले. थोड्या वेळानंतर पाडाव्यांनी आपले डोळे उघडले आणि मग ते हळूच चालत चालत त्या तिघांसमोर येऊन बसले आणि त्यांना म्हणाले की खूप मोठ्या संकटातून वाचलात तुम्ही. आता मी तुम्हाला काल काय घडलं, तिथे काय होतं याची उत्सुकता तुमच्या मनात असेलच, ते मी जाणतो. पण रोगावर आधी औषध करणं गरजेचं होतं, त्याची चर्चा नंतर करायची होती, म्हणून मी तेव्हा काहीच सांगितलं नाही. आणि आता ते मी तुम्हाला सांगतो आहे. तुम्ही ज्या घरात राहत होतात त्या घरात एक मुसलमान कुटुंब राहत होतं. त्यांचं प्रेमात लग्न झालं होतं, पण नंतर त्यांच्यातले वाद वाढत गेले, त्यांची सतत होणारी भांडणं. आणि या सगळ्यातून एकदा त्यांची इतकी भांडणं झाली की त्यांनी एकामेकाचा खून करून टाकला. नवऱ्याने बायकोच्या डोक्यामध्ये खलबत्ता आणला आणि बायकोने नवऱ्याच्या पोटात सुरा खुपसला आणि असे ते दोघेही तिथे मारले गेले. त्यांचे आत्मे त्याच घरात बंदिस्त झाले. आणि तुम्हाला जे जे ऐकू येत होतं ते त्यांनी त्यावेळी जे जे केलं होतं, जे जे करत होते त्याचा परिणाम होता. या सगळ्यांना मी तिथे बसून अनुभवलं आहे. मी त्यांच्याशी बोललो, त्यांना मुक्तता दिली आणि त्यांची मुक्तता केल्यानंतर आज मी तुम्हाला त्याबद्दल सांगतो आहे. ते जे घर आहे ते दोषमुक्त झालं आहे, तुम्हाला आता घाबरण्याची काहीच कारण नाही, असं म्हणत त्यांनी तिथली विभूती घेऊन त्या तिघांनाही टिया लावला आणि सुशांत व त्याच्या पत्नीच्या हातात त्यांनी एक धागा बांधला. त्यांना सांगितलं की यापुढे तुम्हाला गुरुवारचं पालन करायचं आहे. दर गुरुवारी तुम्हाला दत्त मंदिरात यायचं आहे. दर गुरुवारी तुम्हाला
दत्ताचं दर्शन घ्यायचं आहे, तुमच्या घरात यथायोग्य पूजा अर्चा करायची, दिवा लावायचा आहे, उदबत्त्या लावायच्या आहेत, घरामध्ये हळदीच्या पाण्याचा अभिषेक करायचा आहे, शिंतोडे मारायचे जेणेकरून घर स्वच्छ राहील, गोमूत्र मारायचं आहे जेणेकरून घर स्वच्छ राहील, ज्याने तुमच्या घरामध्ये योग्य मानसिकता आणि योग्य शक्ती प्रवृत्त राहतील आणि वाईट शक्तींपासून तुमचं घर, तुमचं कुटुंब वाचवलं जाईल, असे म्हणून पाडव्यांनी त्यांना जाण्याची आज्ञा केली. त्यावेळी सुशांतच्या मनात पाडव्यांसाठी खूप आदर निर्माण झाला होता आणि त्या नेहमीच्या रोजच्या रात्रीच्या जाचातून त्यांची मुक्तता झाली होती आणि तिथे राहायला आलेले भाडेकरू आता सुखाने आणि आनंदाने नांदू लागले होते. तर मित्रांनो, आताच मी आपल्याला भाडेकरू ही कथा सांगितली, ती आपल्याला कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तिथपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.